मोदी सरकारवर इतकी नाराजी आहे. ज्यावेळेस हे लाल कांदे चालू झाले त्यावेळेस एका रात्रीत निर्यात बंदी केली. म्हणजे आमचा जो माल 32 रुपये किलो जो विकणारा माल आहे तो आम्हाला नंतर 12 आणि 13 रुपयाच विकावा लागला. म्हणजे आमचा सगळा तोंडी घास आला तो सगळा त्यांनी हिसकूनच घेतला. आम्हाला देखाव्याचा नेता नकोय. जर त्यांना जर एवढे होतं तर त्यांनी लगेच राजीनामा लिहून शेतकऱ्याची पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं. आज त्यांना प्रचार करायची वेळ आली नसती. आमच्याकडे पूर्णपणे वगैरे साहेबांचे सध्याच्या विद्यमान खासदारांचं काही नाही, त्यांचं काम वगैरे नाही. ते कांद्यामुळे पूर्णपणे अपयश ठरलेलं आहे. त्याच्यावर खूप रोष. कधी आल्या होत्या निफाडला त्या दौरा? कधी कॅनलला फक्त ते आमच्या गावामध्ये फक्त असं काहीतरी बड्डे शाखा ओपनिंग वगैरे असं कधी प्रश्न घेऊन गेले. तर बघा आमच्याकडे राजाभाऊ वाजे आहे आणि गोडसे साहेब आहे. आता गोडसे साहेबांचं कार्य आमच्या संदर्भात तिकडे कांदा ऊस डाळिंब वगैरे आहे, परंतु त्या तुलनेत कार्य त्यांचे पण नाही झालेले. आणि आता राजाभाऊंकडून लोकांना अपेक्षा आहे. केंद्रात या खासदाराचं काहीच चालत नाही. मोदी साहेबांपुढे काही बोलत नाही, त्याच्यामुळे शेतकरी ही बिकट परिस्थिती. भावी खासदाराकडून हीच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव कसा भेटेल याकडे तुम्ही लक्ष द्या. नमस्कार, मी रोहित. आपण सध्या आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. दिंडोरी मतदारसंघामध्ये भाजपच्या भारती पवार यांना पुन्हा एकदा भाजपाने उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे भास्कर बगरे यांचं आव्हान असणार आहे. दिंडोरी मतदारसंघ हा बहुतांशी शेतकऱ्यांचा मतदारसंघ मानला जातो. येथे कृषी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात असून येथे कांदा उत्पादक, द्राक्ष उत्पादक आणि ऊस उत्पादकांची संख्या खूप मोठी आहे. आपण सध्या आहोत लासलगाव या आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या कांदा बाजारपेठेसमोर. कांद्याचा प्रश्न मागील काही दिवसापासून भरपूर चर्चेत असून कांदा शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात नाराजी दिसून येते. आपण सध्या लासलगाव बाजारात शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या कांदा निर्यात बंदीवर त्यांनी काय मतं मांडलेत याबद्दल जाणून घेणार आहोत. माझं नाव मयूर गोविंदराव भंडारे. मी आलो आहे निफाड तालुक्यातून कजबीसुट्टीने या गावातून आलो. आज इथे कांदा घेऊन आलो. काय लागला भाव? तर भाव तर सध्या कमीच लागलेला आहे. पण आमचं जे निफाड तालुक्यात आहे खास द्राक्ष आणि कांद्यासाठी फेमस आहे. बरं, काय प्रश्न आहेत द्राक्ष उत्पादकांचे? तर आमचे मेन प्रश्न आहे द्राक्षापासून. तुम्हाला सांगतो तर जेव्हापासून कोरोना आलेला आहे तेव्हापासून द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडलेला आहे. आमच्याकडे जवळपास 80% द्राक्ष बाग तुटलेला आहे. आणि सरकारने पण त्या गती द्राक्ष घातलेली द्राक्षासाठी. खासदाराकडून काही झालं नाही तिथलं? द्राक्ष खासदारांकडून काहीच. निफाडच्या जवळ ते ड्रायपोर्ट होणार होता, त्याचं काय झालं? काय तिथं ड्रायपोर्टचं त्या फक्त त्यांनी आताशी जागा अक्वायर केली आहे, पण अजून सुद्धा काहीच नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळाला का जागा अक्वायर केल्याचा? नाही, अजून नाही शेतकऱ्यांना मिळालं. ते पण नाही मिळाले. त्यानंतर तिथे आमच्या निफाडमध्ये मेन आमचा निसर्गा निफाडचा कारखाना एक मेन होता कारखाना, उसाचा कारखाना. उसाचा कारखाना तो पूर्णपणे बंद पडलेला आहे. त्याला हिंमत आपा गोडसेने चालवायला घेतला होता, पण तो पण आता पूर्णपणे बंद आहे. त्याला बी कुठलंही काहीच केलेलं. मग आता ऊस घालायचं असेल तर कुठं जायला लागतं? ऊस पूर्णपणे आमचा निफाड तालुक्यातून बाहेर जातो. कोपरगाव, संगमनेर बाहेर जातो. निफाड तालुक्यामध्ये काहीच नाही. भावी खासदारांकडून काही नाही. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांनी मुद्दे मांडलेले पाहिजे. कांद्या संदर्भात असो, द्राक्ष संदर्भात असो. तुम्ही आता एक मागे बघितलं असं का बांगलादेश सरकार जे आहे की त्यांनी आता द्राक्षावरती टॅक्स लावला होता का इम्पोर्ट जो करतो आपण तो का केला होता त्यांनी? का भारताने त्यांना द्राक्ष कांदा त्यांना पुरवला नव्हता. अचानक आपण निर्यात बंदी केल्यामुळं बांगलादेश सरकारचं खूप नुकसान झालं होतं. त्यामुळे त्यांना कांद्याची खूप गरज होती, पण भारताने त्यांना पुरवलं नाही. त्यांनी त्यासाठी नंतर द्राक्षावरती निकर लावला. त्यामध्ये द्राक्षाला पण भाव भेट त्यातून आम्हाला यावर्षी भेटतो. पूर्णपणे कमी मिळाले आम्हाला भाव. आमच्याकडे पूर्णपणे वगैरे साहेबांचे सध्याच्या विद्यमान खासदारांचं काही नाही, त्यांचं काम वगैरे नाही. ते कांद्यामुळे पूर्णपणे अपयश ठरलेलं आहे. त्याच्यावर खूप रोष. कधी आल्या होत्या निफाडला त्या दौरा? कधी कॅनलला फक्त ते आमच्या गावामध्ये फक्त असं काहीतरी बड्डे शाखा ओपनिंग वगैरे असं कधी प्रश्न घेऊन गेले. माझं नाव कृष्णा नरोडे. आम्ही सिन्नर तालुक्यातून आलो आहे. काय मार्केटची परिस्थिती होते कांदा मार्केट? काय डाऊन व्हायचे, काय एक दिवस वाढतं आणि दुपारून परत कमी होतं. असे करतात 200-300 रुपयाचा फरक करतात. लोकसभेचं मतदान होते सध्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात 20 तारखेला होणार आहे. काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात आणि काय जनतेचं मूड कसं? जनतेचा मूड कमीच आहे आणि शेतकरी विरोधी धोरण असल्यामुळे गव्हर्नमेंटचं. आता कांद्याचा प्रश्न असा होता, भारती पवारने सुरुवातीला सांगितलं की नाही मोदी सरकार उठवणार आहे. म्हणजे मागील वर्षी पण निर्यात उठवणार आहे, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. केंद्रापर्यंत गेलं मोदी सरकारनं, ते केलं नाही. शेवटी शिंदे सरकारनं 350 रुपये अनुदान दिलं.
तरी म्हणजे केंद्रात या खासदाराचं काहीच चालत नाही, मोदी साहेबांपुढे काही बोलत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यावर ही बिकट परिस्थिती. शेतकऱ्याचे बरेच प्रश्न आहे. सगळ्यात मेन म्हणजे नाशिक जिल्हा जो आमचा आहे वाईन कॅपिटल आणि कांद्याचं आशिया खंडातलं 1 नंबरचं मार्केट आहे. आज हे मार्केट बाहेर भरलेलं आहे आणि आशिया खंडातली 1 नंबरची बाजारपेठ जी आहे लासलगावचं मुख्य बाजार आवार आणि ते ओस पडलेलं आहे आणि याच्याकडे लक्ष कोणाचंच नाही. सगळं निवडणुकीच्या मार्गावर आहे. पण शेतकरी फुफाट्यामध्ये, हे बघा तुमचा कॅमेरामॅनला दाखवायला हवं, हे मार्केट फुफाट्यामध्ये आहे आणि वास्तविक पाहता लासलगावचं मुख्य बाजार आवार हे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज मेन आवार आहे. त्या मार्केटमध्ये शुकशुकाट आहे. म्हणजे याच्याकडे गव्हर्नमेंटचं जर लक्ष असतं तर अशी नाशिक जिल्ह्याची फरफड झालीच नसती ना. हो, आता शेतकऱ्यांची आणि या ठिकाणी अशी परिस्थिती साहेब, नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येतात. आता आम्ही सिन्नर तालुक्यातले, आत्ताच मगाशी तुमच्या मीडियासमोर कोपरगाव तालुक्यातले शेतकरी बोलले. म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागातले, या पूर्व उत्तर महाराष्ट्रातले बरेच शेतकरी इथं माल घेऊन येतात. हे मार्केट 1 नंबर असल्यामुळे. पण याची अवस्था अशी झाली बघा, यांचं लक्षच नाही याच्याकडे. तर बघा आमच्याकडे राजाभाऊ वाजे आहे आणि गोडसे साहेब आहे म्हणून. आता गोडसे साहेबांचंही कार्य आमच्या संदर्भात तिकडे कांदा, ऊस, डाळिंब वगैरे आहे, परंतु त्या तुलनेत कार्य त्यांचंही पण नाही झालेले. आणि आता राजाभाऊंकडून लोकांना अपेक्षा आहे, पण आता जे सिटी भागाचा जास्त विचार केला जातो आणि त्यामुळे काय परिवर्तन घडेल ते आता येणाऱ्या 20 तारखेनंतर कळेल आपल्याला. मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे, तरी यांनी राजकारण करावं, नाही तर राजकारण सोडून द्यावं. त्या मुद्द्यावर सध्या मतदान देतील, मत करतील लोक इथले. लोक फक्त शेतीला भाव दिला तरच मतदान करतील. 2 रुपये देतील आणि 2,000चा तोटा करतील. 12,000 शेतकऱ्याला जाते, पण 22,000 आणि 2-2 लाखाचं नुकसान करतात. हां, शेतीमालाला भाव दिला, शेतकऱ्याचं किती नुकसान. शेतकऱ्याच्या कोणत्या मुद्द्यावर काय केलं यांनी? सोयाबीनचे भाव वाढले नाही, कांद्याचे भाव वाढले नाही, यांनी काय केलं आत्तापर्यंत? कायम निर्यात बंदी यांची. आम्ही सिन्नर तालुका मेंढी या गावातून आलो. किती आणला होता कांदा? कांदा 17-18 क्विंटल असं. काय मिळालं का अपेक्षित भाव? नाही, अपेक्षित नाही. मालाच्या मानानं त्याला मोल नाही, भाव नाही भेटला. काय करण्यात भाव कमी लागायचे? आम्हाला सरासरी आज 2021-22 तरी जायला पाहिजे होतं. कमी असण्याचं कारण काय? कमी कारण म्हणजे आता आवक वाढली म्हणजे बाजारभाव कमी होतो. व्यापारी त्यावेळेस काय करत्या, जास्त माल आला का मार्केटला लूट भावात घेते, म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला कमी भाव भेटतो. आता तरी तिने थोडे भाव बरे दिलेले, कारण निवडणूक जवळ आलेली म्हणजे. पण याच्यानंतर काय होईल माहिती का, निवडणूक झाल्यानंतर अजून बाजारभाव डाऊन येईल. हे फक्त निवडणुकीसाठीच फक्त केलेलं आहे. त्याच्यानंतर बाजार कमी झाले परत आपल्या शेतकऱ्याला काहीच वाली नाही राहणार. आणि कुठला शेतकरी जरी आला तर तो शेतकरी काही म्हणू शकणार नाही का आम्हाला हा भाव पाहिजे. सरकार त्याच्यात दुर्लक्ष करून टाकतं. तुमचा खासदार आता भाजपाला तुम्ही 20 वर्षापासून इथं असं खासदार देता, इथून भाजपाचाच खासदार इथं तुमच्या भारतीताई पवार आहेत, त्यांचं केंद्रात सत्ता पण होती, तरी पण तुमचा विचार का करत नाही त्या का काय नाही करीत सरकार? तुमच्या खासदारांनी का मांडले नाही का बाजू? नाही, खासदार सुद्धा मांडू शकत नाही. ते फक्त मतदानापुरतेच येत असतात. त्याच्यानंतर ते काही कुणी परत गावं काही येऊ शकत. नंतर फिरले नाहीत का इकडे मतदारसंघात? विचारलं नाही काही लोकांच्या समस्या? नाही, समस्या कुणीच नाही मांडली, कारण ते समस्या दूर करू शकत नाही, तर मांडायचं काही विषय येत नाही. काय खासदार इतकं करू शकतात ना, पाठपुरा मोदींशी बोलून केंद्रात. खासदारांनी लक्ष घातलं तर त्याचं सुधारणा होऊ शकतील. भाजीपाला असू, कांदा असू, सगळ्या पिकांमध्ये बदल करतील ना ते. पण ते लक्ष घातलं पाहिजे. ते फक्त मतदानापुरते येत्या, नंतर दुर्लक्ष करू. आता दिंडोरीत आणखी काय प्रश्न आहे? कांद्याचा भाव, मोलभाव मिळत नाही पिकांना, ते ठीक आहे. अजून काय प्रश्न आहेत, समस्या आहेत? प्रश्न फक्त आज शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव पाहिजे, त्याचा दुसरा कुठलाच प्रश्न नाही. तुम्ही इकडे कुठल्याही नवीन नवीन सुविधा जरी केल्या तरी त्याला त्याचीच काही घेत नाही. भाजपवाले म्हणतात की आम्ही राम मंदिर केलं, 370 हटवलं, ते चांगलं केलं ना, मत मागतायत त्यावर. मग शेतकऱ्यांचा मुद्दा झालं, पण मग शेतकऱ्याचा मुद्दा का नाही मांडला तुम्ही? कामं जे केले ते सगळे चांगलेच केले ना, त्यात काही वाईट नाही केलं, भाजपनं चांगलंच केलं. पण शेतकऱ्याचा मुद्दा सुद्धा तिथपर्यंत न्यायला पाहिजे. कमीत कमी त्याला जो खर्च येतो शेतीमालाला, त्याच्या अपेक्षेनुसार तो खर्च वजा त्याला नफा भेटावा. इतका मालाला भाव तरी भेटायला पाहिजे ना, तो मालाला भावच भेटत नाही. असं तिने त्या मालाला भाव दिलेला पाहिजे. आता काय आगामी भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? अजून भावी खासदाराकडून हीच अपेक्षा आहे की तिने शेतकऱ्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त भाव कसा भेटेल याकडे तुम्ही लक्ष दिलं. आता दिंडोरीत तर भारती पवारांबद्दल जरा रोषच दिसतो शेतकऱ्यांचा. काय त्यांचं भवितव्य काय असेल आता? नाही, आता तो भाग आमचा नाही आला, आम्ही सिन्नर तालुक्यातला आलो. त्याच्यामुळे त्या भागामध्ये तिने काय केलं हे आम्ही काही सांगू शकत नाही. आमच्या भागामध्ये गोडचे, इमन गोडचे, तिने आपल्या गावोगाव येऊन भरपूर कामं केलेली.
पण शेतकऱ्याचा मुद्दा काय मांडला नाही. गोडसेंनी पण नाही म्हणला. नाही मानलाच नाही. तर तिने कामं भरपूर केले, पण त्या कामाला महत्व नाही ना. काम तर महत्वाचं कोणतं म्हणजे शेतीमालाला जर भाव भेटला तर शेतकऱ्याला कर्ज भरायला कुठली अडचण येते. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचंच प्रमाण जास्त आहे, शेती चांगली पिकते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं सोडवले पाहिजे. भास्कर नामदेव शेळके, मी ठाणगाव येवला तालुका. काय कसं आहे कांद्याचं मार्केट सध्या? कांद्याचं मार्केट एवढं 2-4 दिवसात बरं सुधारलं. काय कारण असेल? काय आता मध्यंतरी ते कुठे कंटेनर अडकले बरं, ते केंद्र सरकारनं हे केली, निर्यात बंदी केली म्हणतात, त्याच्यावर त्याचा बराच फरक पडला. त्याचा परिणाम इकडे राजकारणावर झाला. राजकारणावर शेतकऱ्यांना काही त्याचं काही नुकसान भरपूर झालं. शेतकरी नुकसानला काय पारावं. हां, अब्जावधी रुपयाचं नुकसान झालं. मग आता लोकसभेची निवडणूक चालू आहे, खासदार निवडणार आहे तुम्ही, मग तुमच्या ज्या इथल्या खासदार आहेत त्यांनी काही घेतलं नाही त्याच्यावर? काही त्यांनी काय ॲक्शन नाही घेतलं. काय मग आता कसं वातावरण आहे? शेतकरी नाराज असतील आम्ही आता ते भगरे साहेबांनाच मतं दिली. वगैरे सर भारती पवारांनी दुसरं नाही का केलं? आमच्यासाठी काहीच नाही केलं. आता तुमच्या येवल्याकडं मग आता भुजबळ साहेब वगैरे काही हे करत नाही? स्थानिक पातळी भुजबळ साहेबच चालतील येवल्यामध्ये. विधानसभा त्यांचं ते काही प्रचार वगैरे करत नाहीत का तुमचा? तर त्यांच्या पद्धतीने चालूच असेल त्यांचं काहीतरी. हरिश्चंद्र केशव शिंदे, तालुका चांदोड, राहणार देवरगाव. आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे 20 तारीख. काय वाटतं कांदा उत्पादक म्हणून तुमचं काय अडचणी आहे? नाही, खूप अडचणी आहे. इतकी मोदी सरकारवर इतकी नाराजी आहे. ज्यावेळेस हे लाल कांदे चालू झाले त्यावेळेस एका रात्रीत निर्यात बंदी केली. म्हणजे आमचा जो माल 32 रुपये किलो जो विकणारा माल आहे तो आम्हाला नंतर 12 आणि 13 रुपयाच विकावा लागला. म्हणजे आमचा सगळा तोंडी घास आला तो सगळा त्यांनी हिसकूनच घेतला. नंतर त्या कांद्याचं आम्हाला काहीच नाही, बेभाव विकावाच लागले ना. ते आजची काय परिस्थिती आहे, निर्यात चालू केली पण शुल्क आहे तोच आहे, फक्त दाखवला निर्यात चालू. आज काय 12, 13, 15, 16 रुपये कांदे पुरायले ना. आज पण काय परवडत नाही त्याच्यामध्ये. खर्च खूप आहे. आज खादीची गोणीची किंमत विचारली तर 1700 रुपये मादांची किंमत आहे. परवडत नाही. ते 2000 जाते, ते 2000 चुटकेला पुरते नाही ना. त्यापेक्षा आम्हाला आमचं घामाचं धन दिलं त्याच्यात आम्हाला आनंद आहे. त्याच्यामुळं तुमच्या खासदारांनी काही भूमिका घेतली नाही का? भारती पवार त्यांनी काय फक्त पत्र लिखित केलं, पण मग त्यांना जर कंटिन्यू जरी आत्मविश्वास होता तीन त्यावेळेस मोदीला लगेच राजीनामा फेकून मारायला बघायला पाहिजे होता. आज त्यांना प्रचाराला याची गरजच नसती ना. त्यावेळेस ते काय फक्त कागदपत्र का आम्ही निवेदन दिलं. पण तुम्ही काय निवेदन दिले? तुम्ही संसदेत विचारला का मोदीला प्रश्न का एखादा का शेतकऱ्यांचा असा विषय आहे म्हणून? विचारलाच नाही ना. काय फक्त तुम्ही मीडियासमोरच आले काय मी निवेदन दिलंय फक्त. ते निवेदन म्हणून काय मिळालं? काहीच मिळालं नाही. उलट शेतकरी थांबून गेले माल विक्रीला, पण त्याच्यात काही फायदाच झाला नाही ना. जर त्यांना एवढं होतं तर त्यांनी लगेच राजीनामा लिहून शेतकऱ्याची पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं. आज त्यांना प्रचार करायची वेळ आली नसती. दुसरं काय काम दिसलंच नाही ना त्यांचं. शेतकऱ्याला काय कामच नाही ना. पुढे बारे द्यायला आले हो. नाही तो नाही विषय, पण मग त्यांचं काही कामच दिसलं नाही ना. जर ते शेतकरी त्यांना असते ना ही वेळ आलीच नसते त्यांना. ते सोयाबीन आहे त्याच्याच घरी स्टोर आहे ना. तुमची जर ती 40 रुपये जर सोयाबीन चालू आहे, काय परवडतं सोयाबीनमध्ये बी? आमचा तालुका दुष्काळ सुगड घेतला नाही. आम्हाला विमे काढायला लावले. आम्हाला विम्याचं सुगट पैसे आले नाही. उलट ते विम्याचे कागद काढायलाच पैसे लागून गेले. त्याचा पैसाच आला नाही. विम्याचा पैसा आला नाही. आमचा तालुका सुगड दुष्काळात घेतला नाही. आमदारनं घेतला नाही, भारती पवार मॅडमनं पण घेतला नाही. कालिदास रमेश वाकळे, मी राहणार खानगाव नजीक. कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावच्या अंडर मार्केट आहे आमचं, भाजीपाला मार्केट, तिथला रहिवासी. काय परिस्थिती सुद्धा मतदारसंघात तुमच्या? मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे आता आमच्याकडं. कोणताही नेता असो, राष्ट्रवादीचा असो, पंजाबचा भाजपाचा असो किंवा कुठलाही असो, पण नेता हा काय करतो आता ज्यावेळेस निवडणूक जवळ येते त्यावेळेस तो नेता फक्त आमच्या जवळ येतो आणि आल्यानंतर पाठीभर कांदे भरेल किंवा झाडझूड करेल, सफाई करेल. आम्हाला देखाव्याचा नेता नकोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.